नमस्कार मित्रांनो. आज मी महात्मा फुले यांच्यावर येऊ घातलेल्या चित्रपटाविषयी बोलणार आहे. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या वादविवादाविषयी अगदी थोडक्यात बोलणार आहे. आपल्या सगळ्या मराठी माणसांना महात्मा फुल्यांचं कर्तृत्व सांगण्याची गरज नाही. महात्मा फुले हे आधुनिक भारतातलं सगळ्यात उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं, याच्यात काहीच शंका नाही आहे. त्यांचं सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक योगदान हे अनन्यसाधारण असं आहे. त्यांच्या आर्थिक योगदानामध्ये आपण बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. महात्मा फुल्यांची जी स्वतःची कंपनी होती, त्या कंपनीचा एकेकाळचा रेव्हेन्यू हा टाटांच्या कंपनीपेक्षा जास्ती होता. म्हणजे टाटांच्या कंपनीचा रेव्हेन्यू वार्षिक जेव्हा 20,000 रुपये होता, तेव्हा महात्मा फुल्यांच्या कंपनीचा रेव्हेन्यू 22,000 इतका होता. कात्रजचा जुना बोगदा जो वर्षानुवर्षे वापरला गेलेला आहे, तो महात्मा फुल्यांनी बांधलेला आहे, हे आपल्याला माहिती असेलच. बंड गार्डनचा जो बंड किंवा पूल, तो महात्मा फुल्यांनी बांधला होता. खडकवासलाचा बंधारा महात्मा फुल्यांनी बांधला होता. आणि महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये सामील असलेल्या सत्यशोधकांनी अन्य बरीचशी बांधकामं केलेली आहेत, जी ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असलेल्या मुंबई महानगरपालिकेची इमारत, सयाजीराव गायकवाडांनी बांधलेला जो लक्ष्मीविलास पॅलेस आहे, जो त्या काळचा जगातला सगळ्यात मोठा लिव्हिंग मॅन्शन होता, तो सुद्धा महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकांनी बांधलेला आहे. महात्मा फुले हे त्या काळचे पुण्याचे कमिशनर होते. 31 नगरसेवकांपैकी ते एक होते. त्यांनी सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान हे अनन्यसाधारण आहेच. पण त्याच्या बरोबरीनंच त्यांनी जी सामाजिक क्रांती घडवून आणली स्वतःच्या कर्तृत्वानं, ती अनन्यसाधारण आहे, अतिशय महत्त्वाची आहे. सावित्रीबाईंच्या साथीनं जे शिक्षण क्षेत्रामध्ये, विशेषतः महिलांच्या शिक्षणामध्ये त्यांनी जी क्रांती घडवून आणलेली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे, अनन्यसाधारण अशी आहे. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या साथीने पुण्यामध्ये भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली, हे आपल्या सगळ्यांना विदित आहेच. पण त्याचबरोबरीने परित्यक्त अशा स्त्रियांसाठी, विधवा स्त्रियांसाठी त्यांनी आश्रमाची सुद्धा स्थापना केली होती. तो काळ जुन्या रूढींचा होता, जुन्या चालीरीतींचा होता, जिथे अतिशय लहानपणीच मुलांची लग्न लावून दिली जायची. आणि आजच्यासारख्या आधुनिक वैद्यकीय व्यवस्था नसल्यामुळे ही यातली मुलं बऱ्याच अंशी लहानपणीच मृत्युमुखी पडायची आणि त्यांच्याशी विवाह लावून दिलेल्या ज्या छोट्या मुली असायच्या, त्या अगदीच लहानपणी विधवा बनायच्या. आणि त्याच्यामुळे अशा विधवांना पुन्हा लग्न करण्याची परवानगी नसायची. त्यांचं केशवपन केलं जायचं, त्यांना टक्कल करून घराच्या एखाद्या कोनाड्यात ठेवलं जायचं. घरातले जे अन्य पुरुष असायचे, ते त्यांचा शारीरिक छळ आणि शारीरिक शोषण करायचे. विवाहबाह्य लैंगिक संबंधातून
बऱ्याच अंशी बहुअंशी त्यांना जी मुलं व्हायची त्यांना मारून टाकलं जायचं किंवा उकिरड्यावर फेकलं जायचं. ही अवस्था त्या काळच्या पुण्यातसुद्धा होती, जी ज्योतिरावांनी पाहिली होती, सावित्रीबाईंनी पाहिली होती. अशा स्त्रियांसाठी त्यांनी एका आश्रमाची स्थापना करून त्याच्यावर बोर्ड लावले होते की ज्या स्त्रियांना विवाहबाह्य संबंधातून डिवोर्स केलेले आहेत त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्या आश्रमात राहावं, त्यांच्या तब्येतीची संपूर्ण बाळंतपणाची काळजी आम्ही घेऊ. मुलाला जन्म दिल्यानंतर त्या स्त्रियांनी आपल्या प्रपंचामध्ये किंवा आपल्या घरी पुन्हा निघून जावं, मुलाची जबाबदारी आम्ही घेऊ. अशा प्रकारच्या जाहिराती त्या काळच्या पुण्यात महात्मा फुल्यांनी लावल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 42 स्त्रियांनी ह्या अनाथ आश्रमाचा किंवा महिलाश्रमाचा उपयोग करून घेतला. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्त्रिया ह्या ब्राह्मण स्त्रिया होत्या. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, विचार करण्यासारखी आहे. त्याच्यामध्येच महात्मा फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं मोठेपण आपल्याला सहजपणे दिसून येतं. अस्पृश्यांसाठी स्वतःचे पाण्याचे हौद सुद्धा त्यांनी खुले केले होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महात्मा फुल्यांनी धार्मिक गोष्टींमध्ये बऱ्याच अंशी उहापोह केलेला आहे. धार्मिक मनन चिंतन त्यांनी केलेलं आहे. हिंदू धर्मात असलेल्या जुन्या चालीरीती, अस्पृश्यता, जातीव्यवस्था यांच्यावर त्यांनी कठोर प्रहार केलेले आहेत. वेद, शास्त्रांची, पुराणांची त्यांनी चिकित्सा केलेली आहे आणि तेव्हाच्या काळच्या धर्ममार्तंडावर कठोर अशी टीका केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांच्या जीवावर सुद्धा कित्येकदा बेतलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. असा हा महापुरुष त्याच्या जीवनकार्यावर याच्या आधीसुद्धा बरेचसे चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्याच्यापैकी एक चित्रपट महात्मा फुले या नावानेच आचार्य अत्रे यांनी काढला होता. हा चित्रपट अतिशय सुंदर होता, पण तो त्या काळी फारशा लोकांनी पाहिला नाही. आचार्य अत्रे म्हणाले होते की हा चित्रपट लोकांनी न पाहण्याचं कारण कदाचित असं असू शकेल की मी ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणेतरांनी हा चित्रपट पाहिला नाही, आणि महात्मा फुल्यांवर बनवलेला चित्रपट असल्यामुळे तो ब्राह्मणांनी पाहिला नाही. पण हा चित्रपट अतिशय उद्बोधक आणि अतिशय चांगल्या दर्जाचा होता, हे सांगायला हरकत नाही. त्याला राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा त्या काळचा मिळालेला होता. अशा महान व्यक्तिमत्वावर जो चित्रपट येतोय फुले या नावाने, फुले या चित्रपटाचं नाव फुले असं ठेवण्यात आलं होतं कारण महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या दोन्हींच्या सामाजिक तळमळीवर हा चित्रपट बेतलेला असल्यामुळे त्या चित्रपटाला फुले असं नाव दिलेलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी हा चित्रपट बनवलेला आहे. याच्या पूर्वी त्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्यावर सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा चित्रपट बनवला होता, हे आपल्याला आठवत असेलच. हा चित्रपट किंवा त्याचा टीजर किंवा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा काही ब्राह्मण्यवादी संघटनांनी पुण्यामध्ये प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केला की ह्या चित्रपटातली जी दृश्य आहेत किंवा संवाद आहेत ते ब्राह्मण विरोधी आहेत, त्याच्यामुळे चुकीचा सामाजिक संदेश जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये किंवा प्रदर्शित झाला तर त्याच्यामध्ये दृश्य आणि संवाद ह्याच्यामध्ये फेरफार केला जावा किंवा तो चित्रपट आपल्याला प्रदर्शनापूर्वी दाखवला जावा, अशी त्यांनी मागणी केली. खरं तर हे हास्यास्पद आहे, कारण महात्मा फुलेंच्या बरोबर जे काही होत होतं किंवा तेव्हाच्या काळच्या बहुजन समाजावर जे काही होत होतं, धर्ममार्तंडांकडून केलं जात होतं, हे आपल्या सगळ्यांना विदित आहे. त्याच्यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनातनं सगळेच्या सगळे पुरावे उपलब्ध असताना केवळ जातीय अक्कसातून महात्मा फुल्यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देणं किंवा तो आपल्याला बघायला मिळावा, आपल्या सोयीचाच जर तो असेल तरच तो प्रदर्शित व्हावा अशी इच्छा व्यक्त करणं, हेच मुळे घृणास्पद आहे असं मला वैयक्तिक माझं मत आहे.
जे जे काही त्या त्या काळी होतं ते सत्य आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यामुळे ते दाखवलं जावं अशी माझी इच्छा आहे. मग कुठल्याही समाजाचा, जातीचा जर अपमान होत असेल, तर तो वैयक्तिक दृष्टिकोनातनं आपण बघू नये असं मला वाटतं. हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा आणि शक्य तितका जशाच तसा दिग्दर्शकांनी बनवलेला प्रदर्शित व्हावा अशी तुमची सुद्धा इच्छा असेल असं मला वाटतं, एक मराठी माणूस म्हणून. त्याच्यामुळं हा प्रदर्शित होणारा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहावं आणि ह्याच्यापूर्वीचा सुद्धा आचार्य अत्रेंनी बनवलेला चित्रपट सुद्धा आपण सगळ्यांनी हिरिरीने पुढाकार घेऊन स्वतः पाहावं आणि दुसऱ्यांना सुद्धा दाखवावं अशी आशा मी व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांकडे आणि इथेच थांबतो. धन्यवाद.